मी अचानक शेतामध्ये पाणी भरायला का आलो? हाय गाईज, मी रोहित कॉलेजून मला येऊन 1 दिवस झाला होता आणि सकाळी 7 वाजताच मला जावं लागलं पाणी भरण्यासाठी. पप्पाचा मोबाईल घरी राहिला होता आणि त्यांना वेगळ्या शेतामध्ये नेऊन द्यायचा होता. आज सकाळचा वेळ आणि खूपच जास्त थंडी पडली होती. खूप दिवसानंतर घरी आलो होतो तर थंडी तर सहन करावंच लागणार. इथं पप्पा शेतामध्ये पाणी देत होते, मला मोबाईल देऊन आणि दुसऱ्या शेतामध्ये पाणी भरायला जायचं होतं. मी पप्पाला मोबाईल दिला आणि निघालो. या शेतामध्ये आताच गहू लावले होते आणि त्यासाठी पाणी भरायचं चालू होतं. इतक्या सकाळच्या थंडीमध्ये पाणी भरणं किती अवघड असतं. या सगळ्या गोष्टींची जाणीव करून घेण्यासाठी मी घरी येतच असतो. आता मी चाललो आमच्या वडाच्या शेतात जिथं मला पाणी भरायचं होतं. रस्त्याने जाताना खूपच जास्त थंडी वाजत होती. मी तर फक्त 2-3 दिवसासाठी घरी आलो होतो, पण पप्पांना तर नेहमीच शेतात काम करावं लागतं. एवढ्या थंडीतून रस्त्यावर चालताना पाय एकदम गारटले होते. गवतावरचे दवानी पाय पूर्ण ओढले झाले होते आणि त्यात थंडी म्हणजे कसं वाटत असेल. फायनली आलो मी या शेतात आणि येतच देवाचे दर्शन घेतले. आम्ही नेहमीच शेतात आल्यानंतर अगोदर देवाचं दर्शन घेतो आणि आता या शेतातील मोटर चालू करायची होती. पाणी सुरू करायच्या आधीच इतका ओढला झालो होतो, नंतर कायच होईल. पायची बोट पूर्णपणे लाल झाली होती. पण एवढ्या थंडीमध्ये शेतातील वातावरण एकदम भारी वाटत होतं. त्यामुळे सुट्ट्यामध्ये गावाकडे येण्याचा एक वेगळाच फायदा असतो. आपल्याला आपल्या मातीची जाणीव होती. आता मी एवढी थंडी सहन करून गेलो होतो मोटर चालू करायला. विहिरीवरती 2 कबूतर बसले होते आणि मी जसं जवळ गेलो ते उठून गेले. इथं आल्यानंतर बघितलं तर स्टार्टर पूर्णपणे ओढलं झालं होतं. आता वेळ होती मोटर चालू करण्याची. स्टार्टर वगैरे ओपन करून घेतलं. पप्पांनी अगोदर फ्यूज वगैरे काढून ठेवले होते. मी फ्यूज वगैरे टाकून घेतले. स्टार्टरचं काम म्हणजे एकदम जपूनच करावं लागतं. थोडा जरी हात आजूबाजूला लागला तर खतम, टाटा बाय बाय. फ्यूज टाकून ऑटोचं बटन स्टार्ट करून दिलं. मोटर चालू न झाल्यामुळे मी टेस्टरने चेक करून बघितलं, पण एक फेज कमी होता त्यामुळे मोटर काही चालू झाली. मग थोडा वेळ थांबलो आणि बघितलं की लाईट आली होती. ऑटो लावलेला असल्याने मोटर आपणे चालू होऊन पाणी सुरू झालं होतं आणि आता माझं पण काम सुरू झालं. मला दुपारच्या 12 वाजेपर्यंत जितकं पाणी भरता येईल तितकं भरायचं. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.